मॅथ्स बाय मनीष. तर या चॅनलवरती आपण डेरिव्हेटिव्हचे जे थेरम आहेत ह्याच्या आधी जो एक व्हिडिओ अपलोड झाला आहे तो आहे इम्पॉर्टन्स. जे पण इम्पॉर्टंट आहे, मी 7 का 8 क्वेश्चन काय दिलेत त्या चॅनलमध्ये, त्याच्या रिलेटेडच येईल. 2 मार्काला प्रश्न पडत नाही डेरिव्हेटिव्हमधून, नाहीच आहे ना. 2 मार्काला MCQ होतो. MCQ ह्याच्यानंतर डेरिव्हेटिव्हचे जेवढे पण PYQ मध्ये MCQ आहेत, जे मला वाटतील इम्पॉर्टंट ते मी सगळे ह्याच्यावरती या चॅनलवरती अपलोड करेन. आता आहे जे थेरम, 3 थेरम आहेत डेरिव्हेटिव्ह मध्ये, ते इतके इम्पॉर्टंट आहे की एक थेरम 4 मार्क. जर हा 12-15 मिनिटाचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला, तुमच्याला 4 मार्क फिक्स होऊ शकतात. ह्याच्यासोबत एक खाली ना एक छोटा प्रश्न पण असेल, क्वेश्चन. हा 3 मार्काला थेरम असतो आणि त्याच्यासोबत त्याच्याच रिलेटेड एक खाली एक क्वेश्चन असतो. तो पण क्वेश्चन जे पण PYQ मला वाटेल, जे इम्पॉर्टंट टेक्स्ट बुक मधून वाटतात, मी ते पण घेईन. पहिल्याचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात सगळे इम्पॉर्टंट घेतलेत. PYQ पण आहे, मला जे इम्पॉर्टंट वाटतात मी ते पण दिलेत. क्वेश्चन नंबर त्याच्यात आहे, क्वेश्चन नंबर 6 काय असेल लास्ट वाला, तो एकदा बघा, स्वतःहून ट्राय करा, अवघड आहे. तर मग आता ह्याला आपण स्टार्ट करूया. आहे की इफ y is equal to f of u is differentiate function of u and u is equal to gx is a differentiable function of x such that the composite function y is equal to f of gx is a differentiable function of x, then prove that dy by dx is equal to, हे प्रूफ करा. आता करायचं काय स्टार्ट, चला आपण लिहून घेऊ. आपल्याकडे काय आहे, u is equal to g of x, u is equal to g of x हे आहे आपल्याकडे. दुसरं काय, y is equal to, सिन्स लिहायचं 4 मार्क इथे लिहून घ्या. y is equal to f of gx. अजून दुसरं काय आहे का, काहीच नाही. आता आपण लिहू शकतो की स्मॉल चेंज, आता डेल्टा x बी द small change in x. 1 लाखामधून 1 रुपये काढले, काय फरक पडला, काहीच नाही. मग तसं डेल्टा x म्हणजे काय, एकदम स्मॉल चेंज, थोडासा फरक. आता डेल्टा u and डेल्टा y, बी स्मॉल चेंज in x and y respectively. आता आपल्याकडे काय, आता लक्षात कसं ठेवायचं ना एक्झामच्या टायमाला, समजवायला तर मी समजवेल, एक्झामच्या टायमाला असं काय होईल की ते लक्षात. तर याच फंक्शनला घ्यायचं, इथं ह्याला फक्त काय dy by dx आहे, तसं इथं आपण काय लिहायचं, फक्त डेल्टा y बाय डेल्टा x इज इक्वल टू डेल्टा y बाय डेल्टा u इंटू डेल्टा u बाय डेल्टा x. आता टेकिंग लिमिट घ्यावं लागेल आपल्याला. लिमिट जेव्हा येईल तेव्हाच ह्याचा पूर्ण लिमिट जेव्हा येते तेव्हा डी होतो, डेल्टाच्या ऐवजी dy by dx वापर. आता याला काय लिहू शकतो, लिमिट घेऊ शकतो आपण. लिमिट, टेकिंग लिमिट म्हणा, टेकिंग लिमिट x टेंड टू 0. आता लिमिट डेल्टा x टेंड टू डेल्टा नका, x टेंड टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x इज इक्वल टू. आता इथं पण लक्षात कसं ठेवायचं, लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. थेरम अशी शिकायची गरज नाही, शिकण्याची गरज नाही. आता इथं x आहे, इथं x आहे, म्हणजे काय आहे ना, dy by dx. आता इथं आपण लिमिट घेतली, इथं घेतलं आपण x टेंड टू 0, कारण की x टेंड टू 0 डेल्टा y बाय डेल्टा. आता इथं येऊ नाही शकत, पण थांब, इथं काय ना, लिमिट x टेंड टू 0 इथं येऊ शकतो, dy by dx. आता काय म्हणायचं परत, आता इथे तर आहे म्हणजे इथे लिहू शकतो की इथं असं लिहून दाखवायचं, सिन्स लिमिट x टेंड टू 0 इज इक्वल x टेंड टू 0 डेल्टा u बाय डेल्टा x इज इक्वल टू du by dx. असं लिहून दाखवायचं त्यांना फक्त, ह्याच्यात असं काही समजावण्याची गोष्ट नाही. आता राहिली ही टर्म, आता इथं x आहे, इथं u आहे, पण होत नाही.
मग इथं आपल्याकडे फंक्शन आहे की u इज इक्वल टू जी ऑफ एक्स. तर लिहायचं इथं सिन्स u इज इक्वल टू जी ऑफ एक्स, सो x टेन टू 0, देअरफॉर u टेन टू 0. x आता म्हणलं ना तुम्हाला दोघ जण, तो तिचा काय आणि ती तिची काय, ती ह्याची काय आणि हा तिचा काय. मग तसंच ना u इज इक्वल टू जी ऑफ एक्स. तर जी ऑफ एक्स आहे, आता u डायरेक्ट x काय आहे आणि x डायरेक्ट u चा काय, एकच आहे ना. मग तसंच आता इथं पण लिहू शकतो. मग सिन्स इथं असं लिहायचं फक्त लिमिट x टेन टू 0 dy बाय dx इज इक्वल टू लिमिट u टेन्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा u इंटू डी बाय. इथं पण असं डायरेक्ट ना, आता एक टायमाला दाखवलं की ते बरं पडतं. मग इथं असं लिहून घ्यायचं लिमिट x टेन टू 0, इथं काय येणार डेल्टा y बाय डेल्टा u. मग आता इथं काय करायचं परत लिमिट x टेन टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x इज इक्वल टू लिमिट u टेन्स टू 0 म्हणजे dy बाय dx, dy बाय du इंटू dy बाय dx, dy बाय du x dy बाय dx. जसं हे दाखवलं डेल्टा u बाय डेल्टा एक्स इक्वल टू du बाय dx. वायच होतं ना इथं y, हे पण लक्षात ठेवा, हे y डेल्टा x इक्वल टू dx. इथं पण जसं इथं फक्त दाखवून द्यायचं लिमिट डेल्टा y बाय डेल्टा u इज इक्वल टू du बाय dy बाय du असं दाखवायचं इथे. आणि हे एवढं लिहायचं, इथे लिहायचं हेन्स LHS RH is proved and it is finite. It is finite. प्रूफ झालं ना. आता LHS पण प्रूफ करावं लागेल. हे LHS पण सिंपल आहे, फक्त असं लिहायचं लिमिट x टेन टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x इज इक्वल टू dy बाय dx. एवढं हे लिहिलं, ह्याच्या पुढे फक्त लिमिट टाकायची आणि हे जसं लिहिलंय तसं लिहायचं हेन्स प्रूफ. हाच थेरम त्याला लक्षात कसं ठेवू शकतो. आता फक्त हे काय दिलं इथं, मी काय बघितलं, हे कसं इथं लिहिलं, हे ॲज इट इज इथं लिहिलं, रट्ट नाही मारायचा. पण असं मॅथ आता कसं थेरम ते कुठं HSC ला येते म्हणून लक्षात ठेवतो, नाहीतर बाकीच्या CET JEE ला काय लागत नाही. y इज इक्वल टू f ऑफ gx हे इथं आहे. आता काय करू शकतो डेल्टा x, डेल्टा म्हणजे काय, डेल्टा घ्यावा लागतो आपल्याला. डेल्टा म्हणजे काय, स्मॉल चेंज. स्मॉल 1 लाखामधून 1 रुपये काढला, काय फरक पडला, काहीच नाही. डेल्टा x बी द स्मॉल चेंज इन y, डेल्टा u एंड डेल्टा y बी द स्मॉल चेंज इन y. मग ह्यालाच आपण डेल्टा मध्ये लिहिलं, d च्या ऐवजी फक्त डेल्टा टाकला. टेकिंग लिमिट म्हणलं x टेन टू 0 घेतला, x टेन टू 0 इथं x इथं x आहे, हे दोघं d होतं. लिमिट कधी पण लक्षात ठेवा की लिमिट x टेन टू 0 असेल आणि डेल्टा y बाय डेल्टा x असेल तर ह्याचं लिमिट dy बाय dx आहे. हे असं फक्त लक्षात ठेवा. आता लिमिट x टेन्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x इज इक्वल टू dy बाय dx. आता इथं जर आपण बघितलं तर डेल्टा x टेन टू 0 आहे, पण u इज इक्वल टू g ऑफ x आहे. हा तिचा काय आणि ती हिचा काय, एकच आहे. म्हणून नंतर u टेन्स टू पण 0 होऊ शकतं. मग इथं फक्त लिहायचं u टेन्स टू 0, नंतर इथं हे लिहिलं सगळं. इथं फक्त एक स्टेप दाखवायची होती, लिमिट डेल्टा y बाय डेल्टा u इज इक्वल टू dy बाय dx. मग हे लिहायचं RHS प्रूफ अँड इट इज फायनाइट. RHS प्रूफ्ड अँड इट इज फायनाइट. लिमिट नंतर परत RHS झालं, मग LHS वरती यायचं, परत तेच लिहायचं लिमिट, त्यालाच फक्त लिहायचं लिमिट x टेन टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x इज इक्वल टू dy बाय dx. त्याच्यात खाली हे पूर्ण लिहिलं, हेन्स प्रूफ. 3 मार्क झाले. आता याला कसं सॉल्व्ह करू शकतो, ॲज इट इज जसं लिहिलं ना तिथं तसं फक्त इथे लिहायचं. इथं काय आहे, y इज इक्वल टू f ऑफ x. इथं काय दुसरं काय नाही, सोडून दे. तर काय करायचं, लेट डेल्टा x बी अ स्मॉल चेंज इन x, डेल्टा y बी अ स्मॉल
चेंज इन वाय, फक्त असं लिहून घे. हे तर लिहिलं. आता पुढं काय कर, पुढे एक कन्सिडर करावं लागेल की डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू 1. कंडिशन अशी पण आहे, मी असं पण करू शकता, हे आहे हे आहे असं कोणाला सांगायचं नसतं बोर्डात, हे आहे, हे ॲज इट इज इथे लिहिलं, फक्त ह्याला इकडे नाही. आता डी वाय बाय डी एक्स अपॉन डी एक्स बाय डी, ह्याला इकडे गेलं की हे काय होईल, डी बाय डी एक्स डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1. हे पण तसंच आहे, असं सांगायचं नसतं, फक्त हे फक्त इथं डेल्टा लावलाय. हे बघा ना, हे डी एक्स बाय डी वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हे इथे गेलं की काय, फक्त सांगायचं नसतं, डीच्या ऐवजी फक्त डेल्टा लावायचं बस. डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इंटू डी डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू 1. आता ह्याच्या पुढे काय करणार, हे डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. हे आलं. अरे सर हेच तर आलं, तर मग हेच डायरेक्ट लिहिलं. प्रोसेस आहे ना, टाइम लागतो ना. एखाद्याला व्यक्ती आहे, तिला जवळ यायला टाइम लागतो, तर ह्याला पण टाइम लागेल यायला, म्हणून हे लिहायचं आणि त्याच्यानंतर हे लिहायचं ॲज इट इज. ह्याला पहिल्या लक्ष, हे आलं, हे असं दिसलं की ह्याला इकडे न्यायचं, डेल्टा लावायचं आणि त्याला खाली परत आणायचं. ह्याच्या पुढे काय करणार, टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड डेल्टा एक्स टेंड टू 0, लिमिट x टेंड टू 0 डेल्टा x बाय डेल्टा y इज इक्वल टू 1 अपॉन लिमिट कुठं पण घुसतो, लिमिटचं काय आहे, x टेंड टू 0 डॉन तो डेल्टा y बाय डेल्टा x. आता इथे तर x टेंड टू 0, इथे तर y, मग आता हे तर d नाही येणार. मग आपल्याला कंडिशन आहे y इज इक्वल टू f ऑफ x सिन्स, असं लिहायचं तिथं, सिन्स x टेंड टू 0 therefore y also tends to 0. येस बरोबर ना, y इज इक्वल टू f ऑफ x. आता तुम्हाला तर म्हणलं, तो तिची काय आणि ती त्याची काय, तो तिची काय ती ह्याची काय, एक ही बात आहे, काय पण करा एकच आहे, म्हणून y टेंड्स टू 0. आता इथं लिहू शकतो आपण, लिमिट x टेंड टू 0 डेल्टा x बाय डेल्टा y इज इक्वल टू 1 अपॉन, इथं x आहे तर इथं dy बाय dx. इथे लिहायचं ॲज इट इज, जसं RHS इज एक्झिस्ट अँड इट इज फायनाईट लिहायचं. आता इथे काय येणार, इथं तर लिहिलं असं, तुम्ही लिहून दाखवायचं. आणि ही जी कंडिशन आहे, since x tend to 0 therefore y tends to 0, f y is equal to f of x, ही अशी कंडिशन दाखवायची. इथं परत लिहायचं, लिमिट y tends to 0, इथे काय ना, डेल्टा x बाय डेल्टा y इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. आता इथे काय ना, dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. आणि हे झालं तुमचं हेन्स प्रूफ झालं, हेन्स प्रूफ. आता याला परत एकदा समजून घेऊ आपण, काय केलं, हे होतं ॲज इट इज लिहिलं, लेट डेल्टा एक्स, हे तर प्रत्येक ह्याला थेरम मध्ये फिक्स आहे, 2 लाईन. f ऑफ टी वाचून घ्या, y is equal to g of t are differential function of t, so that y is a differential function of x, and if dx by dt is not equal to 0 then show, म्हणजे हे प्रूफ करा की dy by dx equal to dy by dt upon dx by dt. तर हे कसं करणार, नंतर फक्त असं लिहून घ्यायचं, डेल्टा x बी अ स्मॉल चेंज in x, डेल्टा y be a small change in y, हे ॲज इट इज असं लिहिलं. आता पुढं काय करणार,
मग असंच लिहायचं डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय बाय डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. हे जे आहे ते फक्त डेल्टा मध्ये लिहिले. आता पुढं काय लिहिणार, टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड. कधी पण कोणती पण गोष्ट आहे ना, RHS पहिला प्रूफ करायचं थेरम मध्ये, नंतर LHS प्रूफ करायचं. पहिला t टेन्स टू 0. आता डेल्टा वाय लिमिट t टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट t टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा टी अपॉन लिमिट t टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा टी. आता लिमिट t टेन्स टू 0, आता हे तर असंच राहून द्यायचं, लिमिट t टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट. आता t टेन्स टू 0 म्हणजे इथे आहे ना dy बाय dt, खाली t आहे, अपॉन dy बाय dt dx बाय dt, x आहे खालचं dt. हा हे एक झालं. आता हे लिमिट कसं, आता हे जे हे नाही, देअरफॉर लिमिट t टेन्स टू असं इथं लिहून दाखवायचं इज इक्वल टू dy बाय dx. तर हे जसं मी लिहिलं तसं तुम्ही ह्याचं पण इथं लिहायचं, नंतर त्या खाली ही स्टेप दाखवायची फक्त. RHS is finite, RHS is exist and it is finite. हे लिहिलं. हा हे लिहिल्यानंतर आता काय करणार, आता LHS प्रूफ करायचं. सिन्स म्हणायचं, सिन्स t टेन्स टू 0 therefore x टेन्स टू 0. साइडला कंडिशन काय दाखवणार, x इज कुठे गेलं, x इज इक्वल टू f ऑफ t. हा तिचा काय, ही ती ह्याची काय, गोष्ट एकच आहे. तसं इथंच आहे x. आता x ते y पण लिहू शकतो आपण x च्या ऐवजी, आपली मर्जी. तर आता इथे काय लागतं आपल्याला x, म्हणून x टेन्स टू 0 लिमिट, परत असले इथं लिमिट x टेन टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x इज इक्वल टू dy बाय dt अपॉन, इथं लिहिताना dy बाय dt लिहायचं, dx बाय dt. इथं काय येणार, ह्याचा असं फक्त दाखवायचं, सिन्स लिमिट x टेन टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x इज इक्वल टू dy बाय dt dx. Therefore dy by dx is equal to dy by dx dt upon dx by dt. Hence proved. इथं आपले तिन्हीच्या तिन्ही थेरम कंप्लीट झाले. आता हे जर थेरम येतात, आता तर क्वेश्चन येतो, थेरम येतात 4 मार्कांना, त्यात फक्त थेरम नाही येणार, थेरम सोबत एक खाली एक छोटासा प्रश्न पण येतो. तो प्रश्न बरेच जण नाही करू शकत, तो आपण केला पाहिजे. म्हणून आता ह्याच्या पुढे मी जे अपलोड करणार थेरम. हा तर आता आपण जे थेरम केले, आता त्याच्यावरती क्वेश्चन येतो. थेरम येतो 3 मार्काला आणि क्वेश्चन येतो 1 मार्काला, असे टोटल 4 मार्काला पडतो तो क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 31 बघून घ्या, कोणत्या पण ह्याच्यात डेरिव्हेटिव्हचा. क्वेश्चन हे कसं करणार, फाइंड dy बाय dx इफ x इज इक्वल टू sin t y इज इक्वल टू cos t. ह्याला बघून कळतंय की हे एक सॉल्व करा, हे एक सॉल्व करा, नंतर ह्याचा हा फॉर्म्युला. ह्याला कसं करणार, y चं घेतलं आपण, y इज इक्वल टू cos t. y चं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t आहे, तर t डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x लिहायचं नाही, मार्क जाणार, तिथं भेटणारच नाही. काय 1 मार्काचा प्रश्न आहे. ह्याला कसं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t dy बाय dx dt इज इक्वल टू cos t चं मायनस sin t. सिंपल. याला x ला घेतलं, x इज इक्वल टू sin t
आता साइन टी येतो याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी dx बाय dt असं लिहायचं. साइन टीचं कॉस टी. आता आपल्याला काढायचं dy बाय dx. त्याचा फॉर्म्युला काय dy बाय dt अपॉन dx बाय dt. आता याला कसं लिहिणार मायनस साइन टी अपॉन कॉस टी. आता हा झाला 2022 चा प्रश्न 2022. आता 2025 ला प्रश्न कसा आहे म्हणलं तुम्हाला लेक्चर मध्ये पाठीमागच्या हळूहळू डिफिकल्टी वाढत जाते. तर हे बघून तर तुम्ही केलं. आता इथे कसं करणार फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x विथ रिस्पेक्ट टू x7. तर बरेच जणांचं डोकंच नाही चालणार इथे. ते थेरम करतील आणि हा क्वेश्चन राहतील तर तिथे 3च मार्क भेटले. ह्याला कसं करणार ह्याला फक्त y मानायचं ह्याला x मानायचं. ह्याला तुम्ही u पण मानू शकता ह्याला v पण मानू शकता. त्याला u माना x7x ह्याला v माना x7. आता v घेतला v x7. डिफरन्शिएट करा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू इथं x येणार कारण ही टर्म x आहे. ते लिहिलं dv बाय dx 7x6. इथं असा फॉर्म्युला दाखवा x n. काय येतं त्याचा फॉर्म्युला n x(n-1). 1 मार्काचा हे पण करायची गरज नाही. पटकन 1 मार्काचा प्रश्न असं नाही करून मोकळं व्हा. तिथं तुम्हाला 1 मार्क कापणार का अर्धा मार्क तर कापू शकत नाही. ते कापलं तर 1 मार्क. तुम्ही स्टेप दाखवली नाही दाखवली 1 मार्क ते देणारच. आता झालं u घेतला u 7x. इथे काय येणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x du बाय dx 7x चं डेरिव्हेटिव्ह a(x) log a 7x चं 7x log 7. सिंपल. त्याला काय लिहिणार du बाय dv बरोबर. dv बाय du का du बाय d. इथे बघा x आणि y ह्याला v करायचा मग dv बाय dx पण होऊ शकतो. du बाय d इथं कन्फ्यूज होतं du बाय dv का dv बाय du. इथे तर x होतं म्हणून आपण इथे लिहिलं dy बाय आपल्याला माहिती की y वरती असतो x खाली असतो. इथे u वरती असतो का v हे असतो u वरती असतो आणि v खाली असतो. इथे कसं लिहिणार 7x log 7 अपॉन v चं 7x6. That's it.